हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय अनदर मिनी व्लॉग. सो आज आम्ही चाललो आहोत खांडी वॉटरफॉल पाहण्यासाठी. आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो वॉटरफॉल पाहण्यासाठी. आम्ही तसे 4 कपल चाललो आहोत. आमच्या गाडीमध्ये आम्ही 2 कपल आहोत. आमच्यासोबत आहेत अजून 2 कपल, ते पाठीमागच्या गाडीमध्ये आहे. सो सगळ्यांना भूक पण खूप लागली होती. आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता. थोडं पुढे गेल्यानंतर पहिला आम्ही गाडीमध्ये हवा चेक केली. आमच्यासोबतची जी गाडी होती ती पाठीमागे डिझेल भरत होते. अँड फायनली आम्ही पुढे ब्रेकफास्ट केला आणि तिथं तर मी व्हिडिओ नाही काढू शकले, मी फोटो पोस्ट केलेला आहे. आणि थोडं पुढं आल्यानंतर आम्हाला इतका सुंदर व्ह्यू सुरू झाला. आम्ही दोघी लगेचच सनरूफमध्ये बाहेर येऊन मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत होतो. आणि आमची दुसरी गाडी आमच्याच पाठीमागं होती आणि सगळीकडे इतकी ग्रीनरी होती. इतकं सुंदर छान व्ह्यू दिसत होता. त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला खूप जोरात पाऊस सुरू झाला. पण मी तर खूप हॅप्पी होते, कारण मला तर पावसात भिजायची खूप इच्छा होती. त्यामुळे मी खूपच हॅप्पी होते. रस्त्यात खड्डे पण खूप होते. यांची अवस्था बघून तुम्ही समजू शकता किती खड्डे असतील. पण आम्हाला फिरायला जायचं म्हणलं तेवढं तर चालतंच. आणि थोडं डिस्टन्सवर आमचं लोकेशन होतं. सो फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. आणि मी तर फुल रेनकोट वगैरे घालून गॉगल बिगल लावून शायनिंग मारत होते आणि मी तर फुल रेडी होते. इथं पाठीमागं यांची तयारी चालली होती आणि आम्ही गाडी एकामागं एकच पार्क केली होती. तर मुलं तिथे कपडे एक्सचेंज वगैरे करत होते आणि त्यांचं चाललं होतं की रेनकोट वगैरे घ्यायचं आहे का, छत्री घ्यायचं आहे का, बाकी सामान गाडीमधून काढत होते. आणि आमच्या छत्रीचं बटनच तुटलेलं होतं वरचं. तर माझ्या नवऱ्याचा जुगाड चालला होता ते बसवण्यासाठी. आणि ते बसून झाल्यानंतर ते इतकं हॅप्पी होतं, जसं काय कोणत्या मुलीने बघून त्याला स्माईलच दिली, इतका हॅप्पी झालेला होता. मागे सगळ्यांचं डिस्कशन सुरू होतं, कोणाचा मोबाईल घेणार आहे, कोणाचा नाही घेणार आहे, कोणाच्या मोबाईलमध्ये चांगले फोटो येतात, किंवा कुठून जायचंय, कसं जायचंय, आणि कॅश सोबत घेणार आहे का, कारण पुढे जाऊन जर नेटवर्कचा इश्यू असेल, जर कॅश लागली तर कॅश कोण घेणार आहे का, त्याचं डिस्कशन सुरू होतं त्यांचं डिसाईड झाल्यानंतर. सो फायनली आम्ही निघायच्या तयारीत होतो. तर पाठीमागं ह्यांच्या कपलचं काय तर वेगळंच चाललेलं आहे. तो गॉगल माझा, हा गॉगल तुझा, हा त्याच्यावर छान दिसेल, हा माझ्यावर छान दिसेल, ह्याच्यामध्येच ते दोघं कन्फ्यूज होते. आणि त्यानंतर फायनली त्यांचं डिसाईड झालेलं आहे. आणि डिसाईड झाल्यानंतर त्या दोघांची स्माईल बघा. आणि फायनली आम्ही सगळे रेडी होऊन आमच्या वॉटरफॉलच्या दिशेने निघालेलो आहोत. सगळेच खूपच एक्सायटेड होते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सगळ्यांची एक्साइटमेंट किती होती वॉटरफॉल पाहण्यासाठी. अँड इथं आमची कॅशियर इथं पेमेंट करत होती, कारण तिथं नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे पेमेंट कॅशमध्येच करावं लागलं आम्हाला. थोडं पुढं आल्यानंतर आम्हाला मस्त व्ह्यू पण सुरू झाला होता आणि आमचं डिस्टन्स पण थोडंच राहिलं होतं. आणि डोंगरावरती थोडं फॉग पण दिसत होतं. आणि आजूबाजूच्या परिसरात प्रॉपर भाताची शेती होती, ती पण इतकी छान दिसत होती. सगळीकडे ग्रीनरी होती. फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. आमच्या ग्रुपचे खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढले, खूप मस्ती करत होतो, खूप ओरडत होतो. सगळे आजूबाजूचे लोक आम्हाला बघत होते आणि हे मुलं पण इतके सारे एन्जॉय करत होते. ह्यांना बघून कोण म्हणणारच नाही की हे यांच्या 5व्या मित्राला मिस करतायत. नंतर आम्ही सिंगलचे सगळ्यांचे व्हिडिओज काढले धबधबाखाली. नंतर आम्ही कपल्सचे थोडे शॉर्ट्स घेतले व्हिडिओचे. आमच्या मुलींच्या ग्रुपचे आणि आमच्या पार्टनरसोबतचे थोडेफार रील्स वगैरे काढले.
त्याच्याच थोडं पुढं गेल्यानंतरून खांडी व्ह्यू पॉईंट म्हणून आहे, ते पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो. पण जाताना आम्हाला सगळीकडे इतका फॉग लागला की आम्हाला व्ह्यू दिसणारच नव्हता. सो आम्ही डिसाईड केलं की मध्येच एका ठिकाणी आम्ही गाडी पार्क केली. तिथं आम्ही खूप सारे व्हिडिओज फोटोज काढले आणि मग आम्ही घरी जायला निघालो. जाताना आम्हाला एक छानसं लोकेशन दिसलं, तिथं आम्ही थांबलो. तिथं पण आम्ही खूप सारे फोटोज वगैरे काढले आणि फायनली आम्ही घरी जायला निघालो. जाताना आम्ही एका हॉटेलला जेवायला थांबलो होतो. सगळेच खूप दमले होते, सगळ्यांनाच भूक लागली होती. तर त्यांची अवस्था बघा कशी तोंड केली. खूप भूक लागली होती, सगळे जेवणाचा वेट करत होते आणि मी तर सगळ्यांचा व्हिडिओ घेत होते. माझा नवरा बघा कसं तोंड लपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.